मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो. मित्रांनो आजचा टॉपिक आहे आपला इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे मला माहिती आहे की खूप लोकांचा सगळ्यात आवडीचा सब्जेक्ट म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. जो माणूस नवीन येतो शेअर मार्केटमध्ये सुरुवात करतो त्याचं स्वप्न असतं दररोज मला 5,000 10,000 2,000 500 1000 जे काय असेल ते प्रत्येकाचं एक ड्रीम असतं. शेअर मार्केटमध्ये लोक ऐकतात शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे, शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे आणि एका इंट्राडे ट्रेडिंगच्या उद्देशाने माणूस शेअर मार्केटमध्ये येतो आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यासोबत पुढे घडतात. तर आपण आज इंट्राडे ट्रेडिंगबद्दल मित्रांनो डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारे मेजर काम केलं जातं. एक असतं इंट्राडे आणि दुसरं असतं डिलिव्हरी. बरोबर का नाही? इंट्राडे आणि डिलिव्हरी ह्या दोन गोष्टी मेन असतात. आणि इंट्राडे म्हणजे काय तर बाबा आज घ्यायचं आणि आजची आज विकायचं. सकाळी 9:15ला 9:15ला मार्केट सुरू होतं आणि 9:15 ते एक साधारणतः 3:20 त्याच्या ह्या दरम्यानमध्ये, कारण एक 3:30ला मार्केट बंद होतं. इंट्राडे ट्रेडिंग तुम्हाला एक साधारणतः 10 मिनिटं ते 15 मिनिटं तुम्हाला इंट्राडेचा ट्रेड अगोदर एका दिवसभरामध्ये तो मित्रांनो तुम्हाला क्लोज करावाच लागतो. तर त्याला म्हणायचं इंट्राडे ट्रेडिंग. आणि दुसरं म्हणजे डिलिव्हरी बेस इन्व्हेस्टमेंट. म्हणजे डिलिव्हरी म्हणजे काय, तुम्ही आज शेअर घेतला किंवा तुम्ही 10 दिवसांनी विका किंवा 1 वर्षांनी विका, 10 वर्षांनी विका, त्याला कुठल्याही प्रकारचं लिमिट नसतं. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं डिलिव्हरी बेस इन्व्हेस्टमेंट. तर इंट्राडे आणि डिलिव्हरी, आता ह्याच्यामध्ये दोघांचा फरक काय आहे तर थोडासा फरक समजून घ्या आणि मग आपण काय करूयात, मेन ह्याला तुम्हाला आपण हे करूयात की मेन गोष्टीला आपण मग सुरुवात करूयात की कशा पद्धतीने आपल्याला नंतर करता येईल. आता इंट्राडे आणि डिलिव्हरी ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं इंट्राडे आणि डिलिव्हरीमध्ये की इंट्राडेमध्ये तुम्हाला आजची आज क्लोज करावं लागतं. डिलिव्हरीमध्ये तुम्हाला म्हणलं टाईम लिमिट. आणि डिलिव्हरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय होतं, फुल पेमेंट करावं लागतं. आता बघा ह्याच्यामध्ये इंट्राडे आणि डिलिव्हरी ह्या दोन गोष्टी आहेत. आलं लक्षामध्ये? आता हे डिलिव्हरीमध्ये काय करावं लागतं आपल्याला, इथं इंट्राडेमध्ये आपल्याला समजा आपण एखाद्या गोष्टीचे समजा आपल्याला आपल्या अकाउंटला 10,000 रुपये आहेत समजा, बरोबर. इथं इंट्राडेमध्ये तुमच्या अकाउंटला 10,000 रुपये आहेत आणि इथं तुम्हाला एक शेअरची समजा प्राईस 100 रुपये, 100 रुपये एका शेअरची प्राईस आहे. तर तुम्हाला 10,000मध्ये किती शेअर्स मिळतील? इथं तुम्हाला इथं 100 शेअर्स मिळतील तुम्हाला 10,000मध्ये. आणि इंट्राडेमध्ये काय होतं, इंट्राडेमध्ये आपल्याला मार्जिन मिळतं. काय मिळतं? इंट्राडेमध्ये तुम्हाला मार्जिन मिळतं. मार्जिन म्हणजे काय की आपल्याला एक्स्ट्रा पैसे वापरायला मिळतात. आपल्याला जर 10,000 रुपये असतील तर तुम्हाला त्याच्यावरती 4x म्हणजे 4 पट आणखीन जास्त मार्जिन मिळतं. तर 10,000 × 4 म्हणजे किती? 40,000चं तुम्हाला मार्जिन मिळतं. मार्जिन किती मिळते तर तुम्हाला इंट्राडेला इथं मार्जिन जर बघितलं आपण तर 4x. 4x कशाच्या? तुमच्या अकाउंटला 10,000 आहेत तर 10,000 × 4x × 4x म्हणजे किती झालं? तुमच्या अकाउंटला मार्जिन झालं 40K, बरोबर. आता तुमचे आता इथं तुम्हाला 10,000 किती शेअर्स मिळाले? इथं तुम्हाला 100 शेअर्स मिळाले 10,000, बरोबर. तर इथं तुम्हाला 10,000मध्ये किती शेअर्स मिळणार आहेत? इथं तुम्हाला 400 शेअर्स मिळणार आहेत. किती मिळणार आहेत? इथं तुम्हाला 400 शेअर्स मिळणार आहेत. हे ते लक्षामध्ये. तर असा मेजर फरक असतो की बाबा इथं 10,000 आपण 100 शेअर घेऊ शकतो डिलिव्हरीमध्ये. इथं तुम्ही इंट्राडेमध्ये 10,000मध्ये तुम्ही 400 शेअर्स घेऊ शकता. का तर 4x म्हणजे 4 टाईम उरलेलं 30,000 मार्जिनवरचं तुम्हाला काय करते, तुम्हाला ब्रोकर प्रोव्हाइड करतो. आणि तुम्हाला आजची आज एका दिवसामध्ये तो सांगतो की तुम्ही आज घेतलेला शेअर्सची जी क्वांटिटी आहे, तुम्ही आजची आज तुम्हाला प्रॉफिट असू द्या किंवा तुम्हाला लॉस असू द्या, तुम्ही आजची आज तो विकून मोकळं व्हायचं. तर त्याला म्हणायचं इंट्राडे ट्रेडिंग. म्हणजे किती? संध्याकाळी साधारणतः 3:15 किंवा 3:20 पर्यंत तुम्हाला मॅक्सिमम. आता तुम्ही नाही क्लोज केला इंट्राडेमध्ये तर ब्रोकर तुमची पोझिशन काय करतो, कट करून टाकतो. किंवा ह्याच्यामध्ये 5 दिवसापर्यंत मार्जिन मिळतं तुम्हाला. काही ब्रोकरकडे काय होतं, तुम्ही आज घेतला तर तुम्हाला 5 दिवसापर्यंत तुम्ही त्याला कॅरी फॉरवर्ड करू शकता. किंवा त्याला काय म्हणायचं, कॅरी फॉरवर्ड. तुम्ही पोझिशन काय केली, कॅरी फॉरवर्ड केली. तुम्ही 5 दिवसांपर्यंत तुमची इंट्राडेची पोझिशन तुम्ही कॅरी फॉरवर्ड सुद्धा करून देतात. भरपूर ब्रोकर ते अलाउड करतात. पण तुम्हाला ते संध्याकाळी 3:15ला सांगावं लागतं की मला माझी पोझिशन कॅरी फॉरवर्ड करायची आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की बाबा मला अजून आता 5 दिवस नाही तर मला अजून महिनाभर शेअर्स ठेवायचे आहेत मार्जिनवरती, 2 महिने ठेवायचे आहेत, 4 महिने ठेवायचे आहेत, 6 महिने ठेवायचे आहेत, तर त्याला MTF म्हणतात. अजून एक नवीन ऑप्शन आहे MTF, मार्जिन ट्रेडिंग फंडिंग. तर तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट लागतो. वर्षाला साधारणतः 15% 18% असा इंटरेस्ट लागतो. वार्षिक 15% व्याजाने तुम्हाला काय मिळतं, त्याला तुम्हाला त्या इंटरेस्टनी व तुम्ही जितक्या दिवस तुम्ही ते मार्जिन वापराल तितक्या प्रत्येक दिवसाचा तुम्हाला दररोज इंटरेस्ट लागत जातो. एक वार्षिक 15%च्या हिशोबाने त्याला म्हणायचं MTF, मार्जिन ट्रेडिंग फंडिंग. अशा पद्धतीने इंट्राडेमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, आजची आज काय करावं लागतं, पोझिशन मित्रांनो तुम्हाला स्क्वेअर ऑफ करावी लागते. हा असो इंट्राडे आणि डिलिव्हरीचा फरक आहे. आता समजा इंट्राडेमध्ये तुम्हाला समजा 10 रुपये शेअर वाढला, किती वाढला समजा 10 रुपयांनी वाढला, म्हणजे तुम्हाला किती टक्के प्रॉफिट झालं, 10 रुपये पर शेअर प्रॉफिट झालं, बरोबर. 10 रुपये पर शेअर तुम्हाला काय प्रॉफिट झालं म्हणजे 10% तुम्हाला
तुम्हाला 10% प्रॉफिट झालं म्हणजे किती झालं तुम्हाला एका शेअर मागे 10 रुपये, तुम्ही 100 शेअर घेतलेत म्हणजे तुम्हाला किती प्रॉफिट झालं 1000 रुपये, तुम्हाला काय झालं 1000 रुपयाचं काय झालं प्रॉफिट झालं इथं बरोबर. पण हेच तुम्ही काय केलं, हेच तुम्हाला इथं काय होणार आहे इंट्राडेमध्ये 1000 रुपयाचं प्रॉफिट झालं पण इथं किती होणार आहे गुणिले 10 रुपये 4000, तुम्हाला 400 शेअर्स मिळाले म्हणजे इथं तुम्हाला 4000चं प्रॉफिट होणार आहे. येते लक्षामध्ये 4000चं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. आता जर खाली पडलं मार्केट, आता ह्याच्या उलटं, तर जर खाली पडलं 10 रुपये शेअर्स तर इथे तुम्हाला 10 रुपयाचा लॉस होणार आहे म्हणजे किती 1000चा लॉस होणार आहे. 1000चा प्रॉफिट जसा तुम्हाला होणार तसंच मार्केट खाली पडलं तर 1000चा काय होणार तुम्हाला इथं लॉस होणार. तसंच इथं तुम्हाला मार्केट खाली पडलं तर तुम्हाला 4000चा काय होणार 10 रुपयांनी शेअर जर खाली पडला तर 4000चा तुम्हाला लॉस होणार. येते लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने म्हणजे मार्जिनचा जेवढा फायदा जास्त आहे तेवढाच तोटा सुद्धा त्या पट्टीमध्ये आहे. येते लक्षामध्ये. तर मग ह्याच्यासाठी काय गरजेचं असतं मित्रांनो की बाबा आपण मार्जिन कधी वापरायचं, आपल्याला त्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजीज माहिती पाहिजे. आणि लक्षात घ्या की आता ह्याच्यामध्ये आपण मार्जिन घेतलं आणि आपण स्टॉप लॉस लावून जर काम केलं तर लक्षात घ्या एका दिवसामध्ये इंट्राडेमध्ये शेअर 1%, 2%, जास्तीत जास्त 5% असं 10% एका दिवसात एकदम कुठल्याही शेअर मार्केटमध्ये एवढा मोठा चेंज होत नाही. तर साधारणतः 1 रुपया 2 रुपये 1%, 2% असं मुवमेंट 3% अशी मुवमेंट स्टॉकमध्ये इंट्राडेमध्ये येत असते. किंवा तुम्ही निफ्टी बँक निफ्टी कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही इंट्राडे करत असाल तर साधारणतः 1-2% 3% मॅक्सिमम दिवसभरामध्ये मुवमेंट येते. तर ह्याच्यासाठी काय असतं मग इंट्राडे ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी काय असतं तुमची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रॉपर सेटअप, तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजीज मित्रांनो काय असणं गरजेचं आहे, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रोफेशनली शिकणं सेटअप करणं त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि जे लोक नवीन आहेत, ज्या लोकांना व्यवस्थित शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं आहे अशा लोकांसाठी आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स आहे. भारतीय शेअर मार्केट क्लासेसचा आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स आहे मित्रांनो. 3 महिन्याचा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आपला कोर्स अवेलेबल आहे. तर आपल्या कोर्सची माहिती घेण्यासाठी तुम्ही 70 57 10 10 10 नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करून ठेवा. 70 57 10 10 10 ह्या नंबरला तुम्ही काय करा लगेच तुम्ही कॉल करून त्या आपल्या कोर्सबद्दल व्यवस्थित सविस्तर माहिती घ्या. आपली टीम तुम्हाला व्यवस्थित माहिती देईल की कशा पद्धतीने आपण कोर्सेसमध्ये सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. आता हा पॉईंट लक्षात आला तुमच्या की बाबा इंट्राडेमध्ये आपल्याला काय मिळतं मार्जिन मिळतं साधारणतः 4x. पूर्वी खूप मार्जिन मिळायचं 10x पर्यंत, पण आता सेबीने 4x पर्यंत बरेच ब्रोकर आता मार्जिन काढतात. आता मार्जिन खूप कमी केलं, पहिल्यासारखं तेवढ्या गोष्टी राहिलेल्या नाहीत, आता गोष्टी खूप स्ट्रिक्ट होत चाललेल्या आहेत. येते लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने आता तुम्ही मग कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे की बाबा सगळ्यात महत्त्वाचं इंट्राडेमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यात ह्याच्यात इंट्राडेमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर रिस्क रिवॉर्ड रेशो खूप महत्त्वाचा आहे. रिस्क टू रिवॉर्ड रेशो. रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय की तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस, तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉसचा रेशो तुम्हाला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये. तुम्हाला टार्गेट ऑब्लिक स्टॉप लॉसचा रेशो तुम्हाला खूप मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण काय होतं मित्रांनो लक्षात घ्या टार्गेट आणि स्टॉप लॉसचा रेशो जर आपण प्रॉपर मेंटेन नाही केला तर बऱ्याच लोकांसोबत काय होतं की लॉस होतो. लॉस होताना ते खूप मोठा लॉस घेतात आणि टार्गेट घेताना ते छोटं टार्गेटमध्ये काय करतात लगेच बाहेर पडतात. आता जसं मी म्हणतो तुम्हाला की सगळ्यात महत्त्वाचं काय तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस. टार्गेट आणि स्टॉप लॉस एक आपण 1:2 चा रेशो जर आपण पकडलं की बाबा टार्गेट आपलं जर टार्गेट स्टॉप लॉस जर 1 असेल तर आपलं टार्गेट काय असलं पाहिजे आपलं मिनिमम 2चं असलं पाहिजे. 2चं काय असलं पाहिजे आपलं टार्गेट असलं पाहिजे की 2चं म्हणजे डबल. काय ह्याने काय होतं लक्षात घ्या टार्गेट स्टॉप लॉसचा रेशो जर तुमचा मेंटेन नसेल तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये तर आपल्याला काय होतं की बऱ्याच लोकांना बघतो आपण नवीन लोक येतात मार्केटमध्ये 1 रुपया प्रॉफिट कमवला 2 रुपये प्रॉफिट कमवलं म्हणजे 1 पर शेअरच्या रेटमध्ये म्हणतोय किंवा 1000 रुपये कमवले 2000 कमवले परवा नंतर 4000 कमवले आणि 5व्या दिवशीच 5व्या ट्रेडमध्ये एकदम 15-20 हजाराचा लॉस करतात. म्हणजे कमवलेले 7-8 हजार ते पण घालवतात 2-4 हजार असतात ते आणि परत आणखीन पैसे घालवतात. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्याच्यामध्ये की बाबा इंट्राडे ट्रेडिंग करत असताना रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला इंट्राडेमध्ये ट्रेंड फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ट्रेंड तुम्हाला ट्रेंड सोबत ट्रेड केलं पाहिजे. मार्केट वरती आहे का मार्केट खाली आहे, मार्केटची डायरेक्शन काय आहे त्यासाठी तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास सगळ्यात महत्त्वाचा गरजेचा आहे. कुठला अभ्यास गरजेचा आहे ह्याच्यामध्ये इंट्राडेसाठी
टेक्निकल, इंट्राडेसाठी टेक्निकल ॲनालिसिस असतं बघा. टेक्निकल ॲनालिसिस सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. बट टेक्निकल ॲनालिसिस त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस माहिती खूप गरजेची आहे. कारण इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ना आपण बघतो, इंट्राडे ट्रेडिंग मित्रांनो ही पूर्ण प्रॅक्टिसची गेम आहे. बरेच लोक काय वाटतं की बाबा आपण आलो, सुरुवात केली, ऑप्शनमध्ये लोक सुरुवात करतात. तर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजीज, तुम्हाला प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. तुमची हळूहळू प्रॅक्टिस होत जाते. हळूहळू तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही जसं जसं ग्रो होत जाता ट्रेडिंगमध्ये तसं तसं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. लक्षात घ्या, सुरुवात करताना नेहमी छोटी गोष्टीपासून सुरुवात करायची. ट्रेडिंग असू द्या किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ऑप्शन असू द्या, फ्युचर असू द्या, इंट्राडे असू द्या, तुम्हाला छोट्या छोट्या अमाऊंटनी तुम्हाला स्टार्ट करत करत तुमचा कॉन्फिडन्स काय करायचा आहे, बिल्ड करायचा आहे. आणि मी नेहमी सांगतो 80-20चा फॉर्म्युला वापरा. शेअर मार्केटमध्ये 80% अमाऊंट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि 20% अमाऊंट तुम्ही काय करायचं आहे, शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी तुम्हाला यूज करायचे. तर लक्षामध्ये, तर प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काय आहे की इथं 2 गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय की एका ट्रेडमध्ये जर आपल्याला इंट्राडेमध्ये जर प्रॉफिट झाला, एका ट्रेडमध्ये जर आपल्याला हे झालं काय प्रॉफिट झाला, एका ट्रेडमध्ये जर आपल्याला लॉस झाला, तर एका ट्रेडमध्ये तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. तुमच्या स्टॉप लॉस असू द्या किंवा टार्गेट हिट होऊ द्या. एक ट्रेड किंवा मॅक्सिमम 2 ट्रेड तुम्ही इंट्राडेमध्ये केले तर ते बेनिफिशियल राहील. पण एखादा व्यक्ती काय करतो, एकदा का एका ट्रेडमध्ये प्रॉफिट मिळाला समजा, तर लगेच दुसऱ्या कंपनीमध्ये काम करणार, लगेच तिसऱ्या कंपनीमध्ये काम करणार आणि दिवसभरामध्ये कमवलेले पैसे परत घालून टाकणार. तर तुम्हाला पेशन्स खूप महत्त्वाचं आहे. शेअर मार्केटमध्ये डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. आणि ओव्हर क्वांटिटीमध्ये काम करू नका. काय होतं, आपल्याकडे मार्जिन असतं 10,000 आणि आपण करतो काम 40,000चं 50,000चं. असं नाही करायचं. तर 10,000चं मार्जिन आहे ना, तर कमीत कमी 20,000पर्यंत मॅक्सिमम 2x 3x पर्यंत तुम्ही मार्जिन यूज करा लक्षामध्ये. तरच तुम्ही ह्या गोष्टींमधून तुम्ही इंट्राडेमध्ये मित्रांनो काय होऊ शकता, तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकता. नाहीतर इंट्राडे ट्रेडिंग मित्रांनो एवढं सोपं नाही आहे. 93% लोक, एक्सचेंजचा डेटा आहे, 93% लोक ट्रेडिंगमध्ये लॉस करतायत ऑप्शनमध्ये आणि ह्याच्यामध्ये इंट्राडेमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर प्रॉपर स्ट्रॅटर्जी आणि डिसिप्लिन ठेवून तुम्ही मार्केट शिकून घेऊन मित्रांनो मार्केटमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. तर भारतीय शेअर मार्केटसोबत मित्रांनो जोडले जा. मी खाली डिस्क्रिप्शनच्या मध्ये लिंक पण दिलेली आहे. तर ज्यांना शेअर मार्केटमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे, भारतीय शेअर मार्केट क्लासेसची आपली फ्रँचायझी घेऊन मित्रांनो तुम्ही आपल्यासोबत एक शेअर मार्केटचा खूप चांगला बिझनेस, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक पिनकोडला आपल्याला भारतीय शेअर मार्केटच्या फ्रँचायझीज मित्रांनो सुरू करायच्या आहेत. तर फ्रँचायझीची सुद्धा मी लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, तुमच्यापैकी कोणी जर उद्योजक असेल, स्वतःचा बिझनेस असेल, तर ज्यांना बिझनेस सुरू करायचा असेल, जे लोक ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत किंवा ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे, अशा लोकांसाठी मित्रांनो मी एक बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे, सक्सेस सिक्रेट ऑफ बिझनेस अँड लाईफ नावाचा. तर पुढच्या शनिवारी रविवारी आपली भारती रिसॉर्टला बॅच आहे. तर त्याचे तुम्ही टाईम टेबल घ्या. त्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की आपला व्यवसायाची आपली कंपनी 100 कोटीपर्यंत कशी घेऊन जायची, फंडिंग कसं उभं करायचं, कंपनीचा IPO कसा लॉन्च करायचा, तर व्यवसाय वाढवण्यासाठी मी कशा पद्धतीने कुठल्या स्ट्रॅटर्जी यूज केल्या, माझी लाईफ स्टोरी, या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला मी त्या सक्सेस सिक्रेट प्रोग्राममध्ये स्वतः तुम्हाला 1-to-1 मध्ये सांगणार आहे. तर सक्सेस सिक्रेटची सुद्धा मी लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो नक्की आपल्या मास्टर कोर्सला ॲडमिशन घ्या, शेअर मार्केट शिकून घ्या. मी स्वतः तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायनान्शियल प्लॅनिंग, मनी मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवत असतो आणि समोरासमोर आपण भेटूयात. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.